18 मार्च 2025 उत्तर प्रदेशमधील मिरज येथील इंदिरानगर परिसरात राहणारे सौरभ राजपूत, त्यांचा भाऊ राहुल राजपूत या आपल्या भावाला भेटण्यासाठी आला होता. तेव्हा त्यांनी सौरभच्या घराला कुलूप पाहिले. तेव्हा त्यांनी सौरभला फोन केला. त्याचा फोन बंद येत होता, म्हणून राहुल राजपूतने सौरभची बायको म्हणजेच मुस्कानला फोन केला. तेव्हा मुस्कान बोलली, माहिती नाहीये सौरभ कुठे गेलेला आहे, पण मी माहेरी आहे. तिच्या बोलण्यामध्ये थोडीशी चलबिचल झाली. तेव्हा राहुलला तिच्यावरती संशय आला. संशयामुळे त्याने शेजाऱ्यांकडे चौकशी देखील केली. चौकशी झाल्यानंतर त्याने घरमालकाच्या मदतीने दरवाजा देखील उघडला. दरवाजा उघडला असता घरामधून खराब असा वास येऊ लागला. तसेच एका कोपऱ्यामध्ये ठेवलेला प्लास्टिकचा ड्रम होता आणि त्याला सिमेंटने सील केलेले होते आणि त्याच्यामधून घाणेरडा असा वास येत होता. हे पाहून राहुलने पोलिसांना ताबडतोब फोन केला. जेव्हा पोलीस आले तेव्हा 5-6 पोलिसांच्या मदतीने तो ड्रम घराबाहेर काढण्यात आला. सिमेंटने सील केलेला तो ड्रम उघडल्यावरती त्याच्यामध्ये मृतदेहाचे तुकडे म्हणजे सौरभ राजपूतचे त्याच्यामध्ये तुकडे सापडले. मग इथे पोलिसांचाही शक मुस्कानवरती गेला आणि मुस्कानला आणि तिचा मित्र साहिल या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र 29 वर्षीय सौरभ याची निर्गुणपणे हत्या करण्यात आली होती. मात्र साहिल आणि मुस्काननी या दोघांनी कशासाठी त्याची हत्या केली होती, यामागे अंधश्रद्धेचा अँगल नक्की आहे का, काय याची स्टोरी आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मुस्कान ही लहानपणी तिच्या आजोबांकडे राहत होते. तिचे आजोबा हे देवऋषी होते. तसेच सौरभचे आई देखील जास्त अंधविश्वास मानत होती. त्यामुळे ती पत्रिका घेऊन मुस्कानच्या आजोबांकडे सारखी जात असत. त्यामुळे सौरभ आणि मुस्कान लहानपणापासून एकमेकांना ओळखत होते. हळूहळू ते दोघे प्रेमात पडले. नंतर 18 वर्षाची झाल्यावरती त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण दोघांच्या लग्नाला घरच्यांचा विरोध होता. त्यामुळे ते एकदा पळून देखील गेले होते. पण तेव्हा ह्यांनी पोलिसांकडे जाऊन तिच्या घरच्यांनी त्या दोघांना वापस घरी घेतले होते. पण काही दिवसानंतर ते दोघे आणखी पळून गेले आणि त्या दोघांनी 2016 मध्ये लग्न केले, म्हणजेच प्रेमविवाह केला. यांच्या लग्नाच्या दोघांच्या घरच्यांचा विरोध देखील होता. त्यामुळे सौरभ आणि मुस्कान घरच्यांपासून वेगळे राहत होते. 2019 मध्ये या दोघांना एक मुलगी झाली. सुरुवातीचे 4-5 वर्षे मुस्कान आणि सौरभ हे सुखाचा संसार देखील करत होते. मात्र 2020 मध्ये सौरभला लंडनच्या एका मॉलमध्ये नोकरी लागली. त्यामुळे मुस्कान आणि आपल्या मुलीला सोडून त्याला लंडनला निघून जावे लागले. तिथे त्यांनी काही दिवसानंतर मर्चंट नेव्हीतही नोकरी लागली. त्यामुळे घरी मुस्कान आणि त्याची मुलगी सोबत एकटीच राहायची. त्यामुळे सौरभ हा वर्षातून एकदा किंवा दोनदा भेटण्यासाठी घरी यायचा. 24 फेब्रुवारी 2025 ला सौरभ असाच एकदा इंदिरानगर इथल्या आपल्या घरी आला. मुस्कान आणि सौरभ हे 28 तारखेला आपल्या मुलीचा वाढदिवस मोठ्यापणे साजरा देखील केला. त्यांनी घरी त्याची पार्टी केली. पार्टीमध्ये त्यांनी डान्स देखील केला. पण या डान्समध्ये मुस्कानच्या डोक्यामध्ये शैतानी विचार हे नाचतच होते. आपला प्रियकर साहिल आणि आपल्या प्रेमात सौरभचा अडथळा वाटत होता. त्यामुळे सौरभचा काटा काढण्यासाठी ते दोघेही नोव्हेंबर 2023 पासून प्लॅनिंग देखील करत होते. सौरभ घरी आल्यानंतर त्या दोघांनी त्याला मारण्यासाठी एक कट रचलेला होता, म्हणजेच त्याला झोपेमध्ये गोळी द्यायची असा त्यांचा कट होता. त्यामुळे मुस्कान ही डॉक्टरकडे गेली आणि तिला स्वतःला झोप येत नाही, त्यामुळे झोपीसाठी काही गोळ्या किंवा मेडिसिनची गरज असे सांगून डॉक्टरांकडून तिने काही गोळ्या घेऊन आली. त्यानंतर तिने सौरभच्या दारूच्या बॉटलमध्ये या गोळ्या टाकून ठेवल्या. पण त्या रात्री सौरभ हा दारू प्यायलाच नाही आणि मुस्कानचा तो प्लॅन फसला. पण तिने 3 मार्च मध्ये रात्री सौरभ आपल्या आईकडून आलेले कोफ्ते घरी घेऊन आला होता आणि मुस्काननी ती संधी साधली आणि कोफ्ते गरम करण्याच्या बहाण्याने तिने कोफ्ते किचनमध्ये घेऊन गेले आणि त्या कोफ्त्यामध्ये झोपीच्या गोळ्या मिक्स केल्या आणि ती भाजी सौरभला खायला दिली. जेवण झाल्यानंतर सौरभला चक्कर येऊ लागली. त्यामुळे तिने बेडवरती झोपण्यासाठी त्याला सांगितले. तो झोपता क्षणी धुंद असे झोपीमध्ये गेला. गोळ्याचा असर झालेला होता. याचाच फायदा घेऊन तिने तिचा मित्र साहिल याला फोन करून बोलवले. जेव्हा साहिल आला तेव्हा त्यांनी धारशास्त्र घेऊन बरोबर आलेला होता. त्यांनी त्यातले शास्त्र मुस्कानकडे दिले. पहिला वार हा मुस्काननीच केला.
तो वार त्याच्या छातीमध्ये करण्यात आला. जेव्हा हा वार करण्यात आला तेव्हा त्याचा म्हणजे सौरभचा जागीच मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर दोघांनी सौरभची बॉडी बाथरूममध्ये नेली. तिथे जाऊन बॉडीचे वेगवेगळे पार्ट करण्यात आले. म्हणजे धड वेगळे, हात वेगळे, पाय वेगळे असे सगळे पार्ट करण्यात आले. त्याच्यानंतर त्याचे बॉडीचे झालेले तुकडे एका या बॅगमध्ये भरले. पण त्या बॅगमध्ये ते तुकडे मावत नव्हते. त्यांचा प्लॅन होता की प्रत्येक तुकडा वेगवेगळ्या ठिकाणी फेकून द्यायचा. पण तो प्लॅन त्यांचा फसला, का तर बॅगमध्ये हे सगळे तुकडे मावत नव्हते. तेव्हा त्या रात्री ते तुकडे तिने बेडखाली ठेवले आणि त्याच बेडवरती ती झोपली. तसे साहिल हात आणि मुंडके घेऊन गेला. दुसऱ्या दिवशी साहिल हा तो धड आणि हात घेऊन माघारी आला. आता दोघांनी प्लॅन दुसरा बनवलेला होता. म्हणजेच मुस्कान ही एक निळ्या कलरचा ड्रम घेऊन आली आणि साहिलने सिमेंट आणले. दोघांनी मिळून त्या ड्रम मध्ये सगळे सौरभचे तुकडे भरले आणि तो ड्रम वरने सिमेंटने सील करण्यात आला आणि तो एका कोपऱ्यामध्ये ठेवून देण्यात आला. तसेच घरामध्ये जिथे जिथे रक्ताचे म्हणजे जेव्हा कापले गेले तेव्हा त्याचे शितोडे गेले होते तिथं त्यांनी ब्लिचिंग पावडर टाकून त्याला साफ करण्यात आले होते. तसेच त्यांची छोटीशी मुलगी म्हणजेच पिहू हिलाही माहेरी सोडण्यात आले. आता मात्र हे दोघे शिमलाला फिरायला गेले, म्हणजेच मुस्कान आणि साहिल. जाताना मुस्कानने सौरभचा मोबाईल घेऊन गेली आणि बाहेर जेव्हा शिमल्याला फिरायला गेली तेव्हा ती म्हणजे मित्रांच्या, फॅमिलीच्या आणि बहिणीच्या संपर्कामध्ये सौरभ आहे असे दाखवण्यासाठी ती स्वतः चॅटिंग करत राहिली. पण बहिणीला संशय आला की हा फोन का करत नाहीये, फक्त चॅटिंग करतो. त्याच्यावरून तिने सौरभला फोन केला. मात्र आता मुस्कान ही फोन उचलत नव्हती. त्यामुळे तिला म्हणजे सौरभच्या बहिणीला संशय आला. तेव्हा तिने तिचा भाऊ दुसरा म्हणजेच राहुल राजपूतला सांगितले. तेव्हा हा राजपूत म्हणजेच राहुल जिथे सौरभ राहत होता तिथे गेला. तेव्हा हा सगळा प्रकार उघडकीस आला. मात्र शिमल्यावरून फिरून जेव्हा ती घरी येत होती तेव्हा ती पैसे काढण्यासाठीही गेली होती. पण 6 लाख रुपये काढण्यासाठी तिने ट्राय पण केले होते, पण तिला पैसे मात्र निघले नाहीत. तेव्हा तिने घरच्यांना म्हणजे सौरभच्या आईवडिलांना फोन केला. मात्र ते बोलले तुला माहिती नाहीये का सौरभ बरोबरच असेल ना. तेव्हा ती त्यांनाही सांगितले की सौरभ आता माझ्यापासून थोडा दूर आहे. मी आणि माझी मुलगी पिहू दोघेच आहे. त्यामुळे आम्हाला पैशांची गरज आहे. तेव्हा ते म्हणले आम्हाला हे माहिती नाही. पण जेव्हा ती शिमल्यावरून साहिल आणि मुस्कान घरी आले तेव्हा मुस्कान तिच्या आईवडिलांकडे गेली. तिथे गेल्यानंतर ना तिच्या आईवडिलांनी तिला खोलून विचारल्यावरती तिने सगळा प्रकार आईवडिलांना सांगितला. जेव्हा तिनेही तिच्या आईवडिलांना सांगितले तेव्हा तिच्या आईवडिलांनी तिला पोलिसांमध्ये देण्यात आले. मात्र तिची मुलगी पिहू म्हणजे सौरभ आणि मुस्कानची मुलगी पिहू छोटीशी आहे, पण ती आजही म्हणते की पप्पा ड्रम में है क्योंकि उसने सब देखा था.